नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोनिक्स स्टेप बाय स्टेप. इंग्लिशमध्ये फोनिक्स खूप महत्त्वाचे आहेत हे आपल्याला माहिती आहे. इंग्लिश रीडिंग करण्यासाठी आणि इंग्लिश समजण्यासाठी आपल्याला फोनिक्सची आवश्यकता पडते. तसेच स्पेलिंग बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला फोनिक्स माहिती असणं आवश्यक आहे. मग हे फोनिक्स स्टेप बाय स्टेप कसे शिकवायचे, कोणत्या स्टेप असल्या पाहिजेत, आधी काय शिकवायचं नंतर काय शिकवायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की पहिली स्टेप आहे लेटर साऊंड्स मुलांना शिकवणं विथ एक्झाम्पल. इथं मी एक्झाम्पल घेतलेले नाही आहेत, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एचा फोनिक साऊंड ॲपल या पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवायचं आहे. बी ब बॉल किंवा बॅट, सी कप, डी ड डॉल, E elephant, F fan, G grapes. तर या पद्धतीने लेटर साऊंड तुम्ही मुलांना A to Z पर्यंत सगळे शिकवून घ्यायचे आहेत. ही आहे पहिली स्टेप. फोनिक्स ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकवणार आहात त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा मुलांना लेटर साऊंड म्हणजेच फोनिक्स साऊंड मुलांना शिकवायचे आहे. त्यानंतर मुलांना ओव्हल्स काय आहे त्यांची ओळख करून द्यायची आहे आणि त्यांचे शॉर्ट साऊंड शिकवायचे आहेत. शॉर्ट साऊंड म्हणजे काय, जे फोनिक साऊंड थ्रू आपण मुलांना शिकवतो त्याला म्हटलं जातं शॉर्ट साऊंड. तर ते तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं की मुलांना ओव्हल्स कसे ओळखायचे ते शिकवायचं आहे. आणि ते कोणते आहेत, तर 5 ओव्हल्स आहेत, A, E, I, O आणि U. आणि त्यांचे शॉर्ट ओव्हल साऊंड म्हणजेच काय, फोनिक साऊंड, जसं की एचा ॲपल, E A egg, I E ink, O ऑरेंज आणि U अम्ब्रेला. या पद्धतीने तुम्ही मुलांना शॉर्ट ओव्हल साऊंड आणि ओव्हल्स यांची ओळख करून द्यायची आहे. मुलांच्या हे परफेक्ट लक्षात राहिले पाहिजेत ओव्हल्स. आणि इतर राहिलेले जे आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत कॉन्सोनंट्स. हे सुद्धा तुम्ही मुलांना शिकवायचं आहे. तर आपली तिसरी स्टेप तेच आहे की कॉन्सोनंट अँड देअर साऊंड्स. आपण इथं काय केलं, दुसऱ्या स्टेपमध्ये ओव्हल्स अँड देअर साऊंड्स म्हणजे ओव्हल्स आणि त्यांचे साऊंड मुलांना ओळख करून दिले आणि शिकवले. त्यानंतर हे समजल्यानंतर तुम्ही तिसरी स्टेप फॉलो करायची आहे, ती म्हणजे कॉन्सोनंट आणि त्यांचे साऊंड मुलांना शिकवायचे आहेत. जसं की बी ब बॅट, सी कॅट, डी ड डॉल, एफ फॅन. या पद्धतीने कॉन्सोनंट किती आहेत ते तुम्ही आधी मुलांना सांगायचं आहे आणि मग त्यांचे साऊंड्स आणि त्यांचे एक्झाम्पल याची ओळख तुम्ही मुलांना करून द्यायची आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ बघत राहा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप ब्लेंडिंग शॉर्ट ओव्हल्स विथ कॉन्सोनंट. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ज्यावेळी मुलांना ओव्हल्स साऊंड माहिती होतील, ओव्हल्सचे साऊंड आणि कॉन्सोनंटचे साऊंड माहिती होतील, त्यानंतर मुलांना ब्लेंडिंग शिकवायचं आहे. पण हे ब्लेंडिंग कसं असलं पाहिजे, ओव्हल्स आणि कॉन्सोनंट यांचं ब्लेंडिंग असलं पाहिजे. जसं की ओव्हल आहे, टी हा कॉन्सोनंट आहे, ॲट. आणि मग यापासून वेगवेगळे शब्द तुम्ही मुलांना बनवायला शिकवायचे आहे. ते नेक्स्ट स्टेपमध्ये. आधी फक्त 2 लेटर ब्लेंडिंग मुलांना शिकवायचं आहे. ॲट, ॲन, ॲट, ॲप, ॲम, ॲग, ॲज. या पद्धतीने ओव्हल एचे कॉन्सोनंट सोबत ब्लेंडिंग करून 2 लेटर वर्ड्स, त्यानंतर ओव्हल ईचे कॉन्सोनंट ब्लेंडिंग करून 2 लेटर वर्ड्स. एड, एन, एग, ॲट. त्यानंतर ओव्हल आयचे इब, इट, इम, इन, इट. ओव्हल ओचे ओट, ऑक, ऑप, ऑट, ऑक्स, ऑय. ओव्हल यूचे अब, अट, अग, अन, अप, अट. या पद्धतीने ओव्हलची तुम्ही मुलांना ओळख करून द्यायची, ओव्हल आणि कॉन्सोनंट यांच्या ब्लेंडिंगची. त्यानंतर 5th स्टेप आहे CBC वर्ड्स मुलांना शिकवायचे. ज्यावेळी तुम्ही हे ब्लेंडिंग मुलांना शिकवलं, 2 लेटर ब्लेंडिंग मुलांना तुम्ही शिकवलेलं आहे, तर त्यापासून शब्द बनवायला शिकायचं. बघा, ॲट याला CBC वर्ड्स म्हणतात. CBC वर्ड्स म्हणजे काय, तर कॉन्सोनंट ओव्हल कॉन्सोनंट, कॉन्सोनंट ओव्हल कॉन्सोनंट याला म्हणायचं CBC वर्ड. तर असे काही एक्झाम्पल तुम्ही मुलांना द्यायचे. अजून एक एक्झाम्पल बघा, ॲट, कॅट, ॲट, मॅट. आता मी इथं काही ठराविकच ह्याचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. तुम्ही या पद्धतीने CBC वर्डची मुलांकडून परफेक्टली प्रॅक्टिस करून घ्यायची आहे.
त्यानंतर काही CBC वर्ड सेंटेन्सेस मुलांना शिकवायचे आहेत. स्मॉल सेंटेन्स मुलांच्या बुक्समध्ये सुद्धा असतात, तेच बघून तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत. जसं की मुलं असे सेंटेन्स की जे मुलं CBC वर्डचा वापर करून रीड करू शकतील. जसं की ट ऑम टॉम, स ॲट सॅट, ऑन अ मॅट, म ॲट मॅट, टॉम सॅट ऑन अ मॅट. या पद्धतीची सेंटेन्स मुलं स्वतः रीड करतात, पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स. त्यामुळे मुलांना इंग्लिश रीडिंगचा कॉन्फिडन्स यायला पण मदत होते. त्यानंतर 6 स्टेप आहे, मुलांना शिकवायचं आहे कॉन्सोनंट्स, ब्लेंड्स अँड डायग्रॅम्स. कॉन्सोनंट ब्लेंड्स, आता कॉन्सोनंट कोणते कोणते आहेत? AEIOU हे सोडून जे इतर सगळे लेटर्स उरतात त्यांना आपण कॉन्सोनंट्स म्हणतो. तर ते कॉन्सोनंट ब्लेंड्स मुलांना शिकवायचे. तर ब्लेंड्स कोणते कोणते असतात? तर एक L ब्लेंड्स असतो, S ब्लेंड असतो आणि R ब्लेंड असतो. त्यांच्या बुकमधूनच मी ही सगळी माहिती काढलेली आहे, हे काही वेगळं नाही आहे, तुम्ही सुद्धा हे बघू शकता. फक्त कोणत्या क्रमाने शिकवायचं हे मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर L ब्लेंड कसा शिकवायचा? ब्ल क्ल फ्ल ग्ल प्ल स्ल या पद्धतीने L ब्लेंड शिकवायचा आहे. याचे काही एक्झाम्पल जसं की ब्लॅक या पद्धतीने, ब्लॅक ब्लॉक असे काही एक्झाम्पल सुद्धा तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत. याच्यावर आपली डिटेल व्हिडिओ आहे, तुम्ही हवी तर ती सुद्धा बघू शकता. त्यानंतर S ब्लेंड्स, स्क स्क स्न स्प स्ट स्व याचे सुद्धा एक्झाम्पल मुलांना शिकवायचे आहेत, जेणेकरून मुलांच्या हे ब्लेंड्स लक्षात राहायला मदत होते. नेक्स्ट R ब्लेंड्स, ब्र क्र ड्र फ्र ग्र प्र. हे आता यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये दोन्ही कॉन्सोनंट आहे, म्हणून आपण याला कॉन्सोनंट ब्लेंड म्हणतो. जसं की B सुद्धा कॉन्सोनंट आहे, L सुद्धा कॉन्सोनंट आहे, S कॉन्सोनंट आहे, C कॉन्सोनंट आहे, B कॉन्सोनंट आहे, R कॉन्सोनंट आहे, म्हणून यांना कॉन्सोनंट ब्लेंड असं म्हणायचं. आणि डायग्राफ्स त्यांना शिकवायचे आहे. त्यानंतर बघा कॉन्सोनंट डायग्राफ जसं की च फ श थ व द. तर हे कॉन्सोनंट डायग्राफ मुलांना तुम्ही शिकवायचे आहे. तुम्ही याच्यावरची सुद्धा डिटेल व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघू शकता, कॉन्सोनंट डायग्राफ कसे मुलांना शिकवावेत. त्यानंतर 7वी स्टेप आहे ती म्हणजे डिप्थॉंग्स. मुलांना डिप्थॉंग्स शिकवायचे आहेत. आता डिप्थॉंग्स म्हणजे काय? तर 2 ओवेल एकत्र येऊन एक नवीन साऊंड तयार करतात. त्याला इथं आपण काय पाहिलं की कॉन्सोनंट एकत्र येतात आणि साऊंड तयार करतात. इथं काय बघणार आहोत आपण की 2 ओवेल्स एकत्र येऊन काही साऊंड तयार करतात. जसं की ऑय, ऑय साऊंड करतात आणि शब्द काय? ऑइल. एक्झाम्पल जसं की OA ओ, फ्लोट ओ साऊंड तयार करतात. ब्रेक, ए ब्र एक या पद्धतीने हा साऊंड तयार करतात, त्याला म्हणतात डिप्थॉंग्स. हे सुद्धा तुम्ही मुलांना घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट 8वी स्टेप कोणती आहे? तर लॉंग ओवेल साऊंड्स. मुलांना तुम्ही ओवेल साऊंडचे लॉंग ओवेल साऊंड शिकवायचे आहेत. आपण दुसऱ्या स्टेपमध्ये काय पाहिलं की ओवेल्सची ओळख करून द्यायची आणि शॉर्ट ओवेल साऊंड शिकवायचे आहेत. आ, ए, ई, अ हे शॉर्ट ओवेल साऊंड शिकवायचे आहेत. पण ज्यावेळी मुलांना एवढी सगळी माहिती तुम्ही करून देणार आहात, त्यानंतर तुम्ही मुलांना लॉंग ओवेल साऊंड्सची माहिती करून द्यायची आहे. लॉंग ओवेल साऊंड म्हणजे काय? तर ओवेल्सला ॲज इट इज वाचणं, म्हणजे एला ए वाचणं, ईला ई वाचणं, आयला आय वाचणं, ओला ओ आणि यूला यूच वाचणं या पद्धतीने. एक्झाम्पल बघा, क एक, एला आपण एच म्हणतो, क एक, ई मेल, आय ब आयक, ओ ग ओट आणि क यू. आपण या सगळ्या शब्दांमध्ये बघा ओवेलला ॲज इट इज रीड केलेलं आहे, जे आहे तेच वाचलेले आहेत, नाही की त्यांना फोनिक साऊंड थ्रू रीड केलेलं आहे. तर ही होती 8वी स्टेप की मुलांना लॉंग ओवेल साऊंड शिकवायचे. लॉंग ओवेल साऊंड नंतर मुलांना काय शिकवायचं? तर 9वी स्टेप म्हणजे CBC वर्ड्स प्लस मॅजिक ई. याला मॅजिक ई वर्ड्स म्हणून टॉपिक आहे मुलांना. तर त्यामध्ये काय असतं की CBC वर्ड्स, आधी मुलांना CBC वर्ड्स आपण शिकवलेले आहेत. मुलं हे वर्ड सहज वाचू शकतात. जसं की प ई न पिन या पद्धतीने, कारण हे सगळे फोनिक्स थ्रू रीड करायचे शब्द आहेत. प ई न पिन. पण ज्यावेळी त्याला ई जोडला जातो त्यावेळी त्याचा साऊंड सुद्धा बदलतो, त्याचं रीडिंग करण्याची पद्धत बदलते आणि त्याचा अर्थ सुद्धा बदलतो. म्हणजेच काय? नवीन शब्द तयार होतो. पाय, कप, कप आणि इथं शब्द काय झालाय? क्यू या पद्धतीने. म्हणजे काय होते की ई फक्त जोडला आपण तर पूर्ण वर्डच चेंज होऊन जातोय, त्याचा साऊंड चेंज होऊन जातोय आणि त्याचा अर्थ पण चेंज होऊन जातोय. हे मुलांना शिकवायचं आहे की ई ज्यावेळी तुम्ही जोडता, म्हणून याला मॅजिक ई असं म्हटलं जातं, कारण पूर्ण शब्दाचं रूपच पालटतं. म्हणून मॅजिक ई हा टॉपिक मुलांना खूप इम्पॉर्टंट आहे, तो शिकवला जातो. आणि
त्यानंतर नेक्स्ट 10वी स्टेप काय आहे की आर कंट्रोल ओवेल्स. मुलांना हे सगळं शिकवल्यानंतर मुलांना आर कंट्रोल ओवेल्स शिकवायचे. तर ओवेल कोणते कोणते आहेत आपले ए ई आय ओ यू, आणि त्यांच्यासोबत ज्यावेळी आर लागतो त्यावेळी त्यांचा साऊंड कसा चेंज होतो. एचा साऊंड ॲ, ईचा ए, आयचा ई, ओचा अ, यूचा अ. पण जर त्यांना आर लावला, त्यांच्यासोबत जर आर लावला तर त्यांचा साऊंड कसा चेंज होतो बघा. ए आरचा साऊंड होतो हा आर ह आड ह आड. त्यानंतर ई आरचा साऊंड होतो अर व अर्ब व अर्ब. आय आरचा साऊंड पण होतो अर ग अर्ल. और ओ आरचा साऊंड होतो ऑर ह ऑर. आणि यू आरचा साऊंड होतो अर टर. तर यामध्ये बघा तुम्ही की ई आर, आय आर आणि यू आर यांचा साऊंड अर होतो आणि फक्त ए आरचा आणि ओ आरचा साऊंड वेगळा होतो. तर हे मुलांना तुम्ही क्लिअर करायचं आहे. याच्यावरची सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही ती सुद्धा बघू शकता की आर कंट्रोल ओवेल्स मुलांना कसे शिकवायचे. त्यानंतर नेक्स्ट 10 झालेले आहे. आता 11वी स्टेप मुलांना हार्ड अँड सॉफ्ट साऊंड ऑफ जी अँड सी हे शिकवायचं आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये काही लेटर्सला एकापेक्षा जास्त साऊंड असतात, ज्यामध्ये आहे जी आणि सी. काही एक्झाम्पलमध्ये, कारण मुलांना असे काही वर्ड्स येतात की आपण मुलांना जी फॉर गोट हे शिकवतो, याला हार्ड साऊंड म्हणतात. पण कधी कधी जीचा साऊंड आपण ज वाचतो, जसं की जेम किंवा जिम या शब्दामध्ये सुद्धा जीचा साऊंड आपण ज वाचत असतो. तर हे का, हे मुलांना तुम्ही सांगायचं आहे. या साऊंडवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. सीचा हार्ड साऊंड आहे क. हार्ड साऊंड म्हणजे काय, तर जे आपण फोनिक्स थ्रू मुलांना शिकवतो ते हार्ड साऊंड, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे उच्चार केले जातात त्याला सॉफ्ट साऊंड म्हणायचं. जसं की सर्कल. आता इथं बघा सी चालेला आहे, पण आपण याला वाचत आहोत सर्कल, आणि इथं सीला क वाचत आहोत. तर हार्ड आणि सॉफ्ट साऊंड ही मुलांना ओळख करून द्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट साईट वर्ड्स. आता साईट वर्ड्स ही ॲक्च्युली 12वी स्टेप नाही आहे. तुम्ही हे सगळं घेता साईड बाय साईड तुम्ही साईट वर्ड्स घ्यायचे आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही मुलांना हे सगळं शिकवत असताना त्यावेळी साईट वर्ड्ससुद्धा मुलांना साईड बाय साईड घेतले तर मुलांना रीडिंग करायला सोपं जातं. कारण प्रत्येक वाक्य किंवा इंग्लिशमध्ये बऱ्याच प्रमाणात साईट वर्ड्स यूज केले जातात. त्यामुळे साईट वर्ड्स तुम्ही साईड बाय साईड घेऊ शकता. पण जर तुमच्या मुलाला फोनिकली रीड करण्याची तुम्ही सवय लावलेली आहे तर मात्र तुम्ही साईट वर्ड्स लास्टला घ्यायचे आहेत. कारण काय होणार आहे की मुलगा कन्फ्यूज होणार आहे. जसं की आता इथं हा शब्द आहे पिन. हा मुलगा फोनिकली वाचायला शिकलाय प-इन पिन. पण जर तुम्ही साईट वर्ड शिकवली तर त्याला कन्फ्युजिंग होतं की कोणता शब्द फोनिटिकली रीड करावा आणि कोणता शब्द डायरेक्टली पाठ करावा, म्हणजे स्पेलिंग मेमोराईज करावं. जसं की ॲम, टू, दिस, टू ह्याचे स्पेलिंग आपल्याला मुलांकडून मेमोराईज करून घ्यावे लागतात, पाठ करून घ्यावे लागतात. मग मुलं कन्फ्यूज होतात. तर तुमच्या मुलाला हे कन्फ्युजन होत नसेल तर तुम्ही साईड बाय साईड साईट वर्ड्स घेऊ शकता. पण जर असं कन्फ्युजन जर वाटत असेल की मुलाला लक्षात येत नाही आणि मुलगा कन्फ्यूज होतोय की कोणते साऊंड्स फोनिकली रीड करू आणि कोणते मेमरी ठेवू किंवा पाठ करू, तर तुम्ही साईट वर्ड हा टॉपिक शेवटी ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा होता आजचा व्हिडिओ की ज्यामध्ये आपण पाहिलं की फोनिक्स तुम्ही स्टेप बाय स्टेप मुलांना कसं शिकवू शकता, कोणत्या योग्य स्टेप आहेत मुलांना फोनिक्स शिकवण्याच्या, आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवू शकता. यामधील बऱ्याच टॉपिकवरती डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन त्यासुद्धा बघू शकता एखादा टॉपिक जर तुम्हाला समजत नसेल तर. आणि जर तुम्हाला याच्यापैकी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.